रावसाहेब चौधरी इरिगेशन डिपार्टमेंट मॅनेजर होतो आणि सेवा पूर्ण झाले 2 वर्ष 7 महिन्यापासून विद्यार्थी गेले 10 वर्ष मी सामाजिक संस्थेचा राज्य रेल्वे सचिव काम करतो. त्यासोबत आता गेल्या 4 वर्षापासून कृतीशील सेवानिवृत्त संघटनेचा जिल्हाध्यक्ष काम करतो. याचबरोबर एक कार्य संघटना आहे त्या संघटनेत काम करतात. योगा प्राणायाम शिकवण्याचे काम करतात. या जिल्ह्यामध्ये कुठेही आम्ही शिबिर असतील तिथं जातो सुरुवात आणि तिथं शिकवतो. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माता भगिनी सर्वांना नमस्कार. सर्वांचं मी स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम खरं तर महिलांचा आहे. आता तुम्ही म्हणाल पुरुषांचं इथं काय 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 हे प्रश्न पडणं साहजिक आहे. पण यामध्ये काही सामाजिक प्रथा रूढी याच्यामध्ये आपण अडकून पडलेला आहोत. तर त्याचं प्रबोधन व्हावं हाच आमचा उद्देश आहे. आता म्हणाला तर याच्यावर प्रबोधन काय करायचं आहे तर हे रूढी वर्षानुवर्ष चाललेलंच आहे. पण तरी काळामधून काही बदल व्हावे लागतात तर ते होणे गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला हे प्रबोधन करणं पण गरजेचं आहे. आता समजा आता आपण विद्वाना त्याचा मान मिळत नाही काहीतरी सौभाग्य आता याच्यामध्ये त्यांचा काय दोष आहे. त्यांच्या पत्नीने काही कारण असतं त्यांचं समजा निधन झालं त्याचा काय दोष आहे. पण त्याची शिक्षा पण त्याला काय म्हणतो पुढचं सगळं आयुष्य विधवा म्हणून टाकायचं. कधी सौभाग्याला जायचं नाही नटायचं नाही नटायचं नाही कुठल्या कार्यक्रमात जायचं नाही. गेलं तर त्याला पाठीमागे राहणार हा त्याचा त्याचा काय दोष आहे. त्याचा काही दोष नसताना त्यांना कशासाठी शिक्षा द्यायची शिक्षा कुठे द्यायची समाजाला द्यायची. तर प्रथा रूढी आहे म्हणून पण रूढी प्रथा जरी असल्या तरी नियम पण तयार केले माणसाने सांगितले. मग जर माणसाने तयार केली असतील तर आपल्याला रूढी पण बघायला पाहिजे. आता खूप वर्षांपासून माणसाचा इतिहास आपण पाहिला तर महिलांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता. पण काही समाज सुधारकांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. त्याच्यामध्ये फुले असतील आंबेडकर असतील राजा राममोहन राय असतील शाहू महाराज असतील अशा लोकांनी पुढाकार घेतल्यामुळे आज महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. अगदी पुरुषांच्या बरोबरीने ते आता सगळ्या ठिकाणी नोकरी करू लागले. समाजामध्ये वावरत आहे मानाच्या स्थानावरती आहे. कुठलेही क्षेत्र असेल की स्त्री आता काम करत नाही. जर असं असेल तर ह्या रूढ्या कुठेतरी बदलायला पाहिजे. जुनं चालत आहे ते तसं कोणी करायचं. पण हे सगळं जे आहे हे फक्त सर्वसामान्य आपल्या बहुजन समाजामध्ये आहे. हे नियम आपण वापरतो. आपण उच्चभ्रू सोसायटी किंवा हायफाय सोसायटी म्हणतो त्याच्यामध्ये आपण कधी पाहिलं का तिथे हे नियम पाळतात का किंवा मुली पेन्शन होईल तिथे लोक पाळतात का. तर काही लोक जर आता उच्चभ्रूमध्ये म्हणतात की मंगळसूत्र काय कशात घालायला पाहिजे पण त्यांना कोणी विचारणार नाही. का तर हायफायमध्ये त्यांना विचारणार नाही. पण सर्वसामान्यांमध्ये तेच विचारणार की असं हा तुझा भाव कशासाठी. जर आपण सर्व क्षेत्रात बरोबरीने असलो प्रगती केलेली असलो तर नियम सर्वांना सांगितलं पाहिजे. तर आपली समाजाचे घटक आहेत आपली समाजाचे घटक आहेत. मग हा विचार केला पाहिजे आणि आपण ह्या रूढी परंपरामधून बाहेर पडला.
घराचा घटक आहे जर शिकली तर ती संपूर्ण एक स्त्री जर शिकली कुटुंबातली संपूर्ण कुटुंब आपलं सुशिक्षित होतं, सुसंस्कृत होतं आणि त्याच्यातून मोठमोठे अधिकारी घडत असतात. शिक्षणाने म्हणा ते संस्काराने मोठमोठे पदाधिकारी घडत असतात. हे फक्त स्त्री करू शकते. पण जर असं असेल तर आपण थोडं जुने जे विचार झाले ते बदल बदलायला पाहिजे. हे कोणी वाचायचं फक्त आपण असे नुसते कार्यक्रम केले आणि फक्त तासाला म्हणतो आपण ते म्हणतो की हे बरोबर आहे, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. पण त्याच्यात अंमलात कोणी आला पाहिजे, आपणच आणलं पाहिजे. आपण जर ते अंमलात नाही आणलं तर काय होणार आहे की अजून वर्षानुवर्ष तसंच चालणार आहे. आजपर्यंत जे पाठीमागे चालत होतं तेच पुढे चालणार आहे. तर त्याच्यासाठी आता ही वेळ आलेली आहे विचार करण्याची. हीच वेळ आहे की आपण विचार केला पाहिजे की समाजातून आपण काही विचार बदलत आहे बघा, त्यासाठी आपण मोठं चाललेलं येतं. कारण काळानुसार काही बदल होत असतात आणि ते मोठं गरजेचं असतं, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तसं याच्यात सुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे. हे फरक पडतंय का बघा, मला पटत असेल तर काय, पटत नसेल तर बघा. पण प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपण काळानुसार काही बदल करायला पाहिजे आहे आणि ते गरजेचं आहे. जर काळानुसार बदल जर नाही केला तर आपण मोठं मानव घेतले प्रवास राहू शकत नाही, आपण प्रवासाच्या बाहेर राहतो. तर ही काळाची गरज आहे, आपल्या सुधारणा करणं ही काळाची गरज आहे. आता खरं म्हणजे पृथ्वीवरती स्वर्ग तयार करण्याची जे जर सुसंस्कृत स्त्री असेल, सुशिक्षित असेल तर ती आपल्या घरात स्वर्ग तयार करते. पण स्वर्ग ही कल्पना तयार करतात. कुणी पाहिलं का बरं, कुणी पाहून आलाय का ते बरे, कुणी पाहिलं नाही, पण ते कल्पना आहे. जर ते कुटुंब एक कुटुंब जर आनंदी असेल, सगळे एकमेकाशी चांगल्या विचाराने वागत असतील, एकमेकाच्या विचाराने वागत असतील तर प्रगती होत जाते. हाच खरा स्वर्ग आहे ना. स्वर्ग म्हणजे दुसरं काही नाही. जे आपण जे म्हणतो की गेल्यानंतर आपण स्वर्गाचं कोणी बघितलं ते स्वर्ग कोणी बघितलेलं नाही आणि बघितलं कोणी परत आलेलं नाही. त्याच्यामुळे स्वर्ग गेल्यानंतर मिळण्यापेक्षा आता आपण स्वर्ग तयार करायचं आहे आणि हे फक्त स्त्री करू शकते. स्त्रियांनी जर मनात घेतलं तर करू शकते. पण जी स्त्री स्वर्ग तयार करणार आहे तिला जर मान मिळत नसेल तर काय बघा त्याचा, तिचा मान तिला मिळाला पाहिजे. तिलाही वाटते ना आपण नटावं म्हणावं. एखादी तरुण कोणाचा स्त्री विधवा झाली तर त्याला पुढचं आयुष्य सगळं विधवा म्हणून जागा लागतो, पांढऱ्या पाड जागा लागतो. त्याला कुठेही पुढे हात लावू देत नाही, कुठल्या समारंभामध्ये त्याला पुढे येऊ देत नाही, त्याला पाठीमागून थांबावं, त्याला कुठला मान देत नाही. का असं कशासाठी करायचं? हे निसर्गाचं नाही, हे माणसाने निर्मित केलेलं आहे. तर हे कुठं बदलायला पाहिजे आपल्याला. तर ही आपल्याला काळाची गरज आहे आणि सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. आणि याला स्त्रियांनी तर विचार केलाच पाहिजे, पुरुषांनी सुद्धा विचार केला पाहिजे की पुरुषांनी सुद्धा त्या स्त्रीला मान दिला पाहिजे. किंवा आपल्या घराकडे जर एखादा विधवा असेल तर त्याला सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे. ठीक आहे, जर एका उच्च सोसायटीमध्ये किंवा उच्च ग्रुपमध्ये तर तिथे ह्या प्रथा पाळतात का? एखादी विधवा झाली तर दुसरी लग्न करून मोकळे होते, तिला सगळे मोकळे असतात. पण आपल्या सामान्य बहुजनामध्ये असं का होतं तर आपण त्या प्रथेमध्ये अडकून पडतो. त्याच्यातून आपल्याला कुठेतरी थोडं विचार करायला पाहिजे. ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या मोडायला पाहिजे. त्या चांगल्या असतील तर त्या ठेवायच्या, पण अनिष्ट असेल तर मोडायच्या. हा एक चांगला विचार चक्रवर्ती संस्थेने केलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच महिला काम करतात आणि ही चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे एकदम असं काही मोठं तयार होत नाही, पण हळूहळू आता एक सुरुवात आहे. आता काही थोड्या महिला तयार झाल्या करतात, ते ताईने सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा आता ते नाट्यामध्ये चालवलेलं आहे. असं प्रत्येक ठिकाणी एक जर स्त्री तयार झाली तर त्या तालुक्यात जिल्ह्यात गावात म्हणजे प्रत्येक बदल चक्रवर्ती फाउंडेशनने मला विचार करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार. चक्रवर्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने
महिला आणि माझे बिचारे पुरुष मंडळी. खूप चांगला उपक्रम आज चक्रवेदी फाउंडेशन सोशल फाउंडेशनने या ठिकाणी घेतलेला आहे. याचं कारण आपण मगासपासून जो कार्यक्रम ऐकला असेल तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की खऱ्या अर्थाने काही चूक नसताना अचानक एखाद्या व्यक्तीला, एखाद्या स्त्रीला अशा पद्धतीचं जीवन जगायला लागतं आणि मग ह्या समाजामध्ये 18 वर्ष मुलाला वाढवायचं, 20 वर्ष वाढवायचं, लग्न करायला त्याचं गेलं तर लग्नाच्या वेळी तुम्ही तिथं उपस्थित राहू शकत नाही. अशा पद्धतीच्या अनिष्ट प्रथा आपण पाहिलेल्या आहेत आणि मग त्या पाहिलेल्या असताना संपूर्ण जीवन अशा पद्धतीचं जगणं हे बरोबर नाही आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात विधवा विरोधी प्रथा ज्या पद्धतीने मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यात पहिला काहीतरी ठराव झाला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 50% ग्रामपंचायतमध्ये आता ते ठराव झालेले आहेत. गावची सरपंच दीपप्रज्वलन करू शकत नाही, गावची सरपंच पूजाला नमस्कार करू शकत नाही. हा काय प्रकार आहे? तिची तर काही चूक नव्हती आणि अशा चूक नसलेल्या वेळी आपण तिला ज्या पद्धतीची शिक्षा देतो ही खूप भयानक शिक्षा आहे. सध्या महिला राज आहे असं म्हटलं तर वावड ठरणार नाही. याचं कारण चौगुले साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे असं क्षेत्र नाही तिच्या क्षेत्रामध्ये महिला पोचलेल्या नाही. म्हणजे आपण असं म्हणायचो की देशाचे राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री, आता अर्थमंत्री देशाच्या महिला आहेत आणि देवरूख सारख्या शहरामध्ये सर्व कार्यालयांमध्ये महिला होत्या. अशी एक वेळ होती, नगराध्यक्ष महिला, PI महिला, तहसीलदार महिला, ST स्टँडवरच्या डेपो मॅनेजर महिला, कृषी खात्यामध्ये महिला, 9 महिला देवरूखमध्ये उच्च पदस्थ होत्या. म्हणजे जज पण देशमुख मॅडम होत्या. अशी एक वेळ देवरूखातली होती की देवरूखातली सगळी महत्वाची पदं महिलांकडे होती आणि त्यात आता 50% आरक्षणाचा नवीन नियम आलेला आहे. ग्रामपंचायतमध्ये 11 सीट असतील तर त्यातल्या कंपल्सरी 6 या महिलाच आणि उरलेल्या 5 जागांवर महिला उभे राहू शकतात. अनेक गावांच्या सरपंच महिला आहेत, सभापती महिला आहेत, अनेक राजकारणातली पदं महिलांसाठी राखीव आहे. काही कालावधींनी भांडी घासण्याची वेळ पुरुषांवर आली तर ते दिवस काय फार लांब आहेत असं म्हणायला मी तयार नाहीये. आणि ते वाईट नव्हे, लक्षात घ्या तुम्ही. दोघांनाही त्या पद्धतीची दोन जेव्हा आपण चाकं म्हणतो तेव्हा मला माहिती आहे देवरूखातल्या असलेल्या जज मॅडम जेव्हा बाळंतीण झाल्या तेव्हा त्यांच्या मुलांचा सांभाळ घरी त्याचे मिस्टर करत होते. देवरूखातलं सांगतोय. तर त्यामुळे असा काही प्रकार नाहीये. पण खऱ्या अर्थाने महिलांनी ह्या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन म्हणजे राजकारणातलं रिझर्वेशन असेल, मला असं वाटायचं की बाकीची क्षेत्र झाली ना MSCB पोलावर नाही चढणार महिला. देवरूखमध्ये युनिफॉर्म घालून धडाधड पोलावर जेव्हा महिला चढायला लागल्या, मुली पोलावर जाऊन रिपेअरिंग करायला लागल्या तेव्हा असं कार्यक्षेत्र राहिलं नाही. ST मध्ये काहीतरी परभणी मुंबई पहिली गाडी एका महिलेने आणली. म्हणजे PMT आणि बेस्ट मध्ये महिला होत्या, ट्रेन महिला चालवतात, विमान महिला चालवतात. तर त्या पद्धतीने अवकाशात महिला गेल्या. खऱ्या अर्थाने शिल्कीचं अंदाजपत्रक घर चालवण्यासाठी आपल्या घरात किती पैसे येतात, ते कसे खर्च केले पाहिजे आणि त्यातून कसे शिल्लक ठेवले पाहिजे याचं गणित महिलेला खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतं. आणि मग ती घर चांगलं चालवू शकते, मग वाडी का नाही चालवू शकणार, मग गाव का नाही चालवू शकणार, मग तालुका का नाही चालवू शकणार, मग जिल्हा का चालवू शकणार नाही, देश का चालवू शकणार नाही. या भावनेतनं पुरुषांच्या तुलनेत तुम्हाला थोडं वाईट वाटेल पण महिलांचं वाईट कृत्य करण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे, अतिशय जबाबदारीने बोलतोय, शून्य नाहीये ना, वाईट कमी असल्यामुळे महिलांना या पद्धतीची संधी. कारण आता महिला पण प्रचंड हुशार झाल्या हो. लेडीज हॉस्टेलमध्ये जाऊन बघा, व्यसनाचं प्रमाण मुलींमध्येही काही प्रमाणात का होईना आलेलं आहे. लक्षात आलं तुमच्या? ग्रामपंचायत हातात आल्यानंतर भ्रष्टाचाराची प्रकरणं महिलांच्या बाबतीतही आणि महिला पण बंदुका घेऊन गोळ्या घालायला लागले हो. म्हणजे माझी जवळची नातेवाईक आहे, कुसुमकर तिचं नाव आहे, मी नाव नाही सांगणार, बरोबर ना, ती माझी नातेवाईक आहे, गोळ्या घालतात ती माझी नातेवाईक म्हणून गोळ्या घालतात नव्हे, पण महिलांचंही हे कृत्य करण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. लक्षात आलं तुमच्या? आणि मग अशा पद्धतीने महिलांना समान संधी देऊन पूर्वी
घराच्या बाहेर माझघरात महिला येत नसे, डोक्यावर पदरच घेतला पाहिजे. जमाना बदललेला आहे आता. म्हणजे माझ्या जवळच्या नातेवाईक आहे, 8व्या दिवशी नोकरीला गेली होती नवरा वारल्यानंतर. 8व्या दिवशी 10वं पण घरात केलं नाही, 7व्या दिवशी सगळं करून 8व्या दिवशी माझी जवळची नातेवाईक म्हटलं काय प्रकार. म्हणजे तिथं प्रायव्हेट मध्ये काही चालत नाही, माझ्या ठिकाणी दुसरी भरतील या भीतीने 8व्या दिवशी मला तिथं गेलंच पाहिजे. जमाना खूप बदललेला आहे आणि निश्चितपणे चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यामध्ये महिलांची संख्या खूप पुढे आहे. सर्व देवींचं जे मान आहे तो आम्ही महिलांना दिलेला आहे. माझ्या देवरूपच्या सोळजाई मंदिरापासून सुरुवात करायची आणि दिल्लीपर्यंत चालत जायचं, 1-1.5 किलोमीटर. मॅडम, सोळजाई, रेडजाई, मरियाई, बरोबर, साडवलीतली वाघजाई, कोसुम मधली जुगाई, संगमेश्वर मधली कायदी जागमाता, चिपळूणची अमुक, मुंबादेवी आणि अगदी काय दिल्ली ह्याच्यापर्यंत गेलं तर हे सगळ्या जे पराक्रम केलेल्या ज्या आहेत ना त्या फक्त आणि फक्त महिलांनी केलेले. त्यामुळे त्यांना जो देवीचा जो मान आहे तो महिलांना दिलेला आहे. मला कधी कधी शंका येते, आमची पुरुष मंडळी तेव्हा काय करत होती का सोमरस पिऊन कराड, तेव्हा सोमरस म्हणायचे ना. पण ह्याच्यात पराक्रम कसा झालाच कसा नाही, सगळा पराक्रम महिलांच्याच हातून कसा झाला. आणि गावात कुठंतरी म्हसोबा बसवलेला असेल हो, त्याला ठेवला काय काय ठेवला काय. तर ह्या सगळ्या जो मान सन्मान आहे महिलांना दिलेला आहे. सगळ्या काय म्हणतात तर राक्षसांचा नाश, सगळ्या दुष्ट प्रवृत्ती नष्ट करण्याचं काम केलं कोणी. मी जे काय सगळं वाचतोय त्याच्यात महिलांनीच केलेलं आहे. आणि मग पूर्वीपासून जर महिलांनी अशा पद्धतीने वाईट गोष्टी नष्ट करण्याचं आणि चांगल्या गोष्टीला पुढे आणण्याचं काम जर महिलांनी केलेलं आहे तर ती परंपरा चालू ठेवून समाजामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या चुकीच्या असतील तर महिलांनी त्याचा पुढाकार घेणं फार आवश्यक आहे. आणि निश्चितपणे आर्थिक पायावर जशा महिला उभ्या राहिलेल्या आहेत तशा पद्धतीने सामाजिक कामामध्ये, तशा पद्धतीने राजकारणामध्ये आणि सर्व क्षेत्रात जर महिलांना त्या पद्धतीने वाव दिला जात असेल. कधी कधी वाईट वाटतं, माझ्या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत पण नवीन संसद भवन उद्घाटनाला त्या आदिवासी आणि विधवा असल्यामुळे त्यांना बोलवलं गेलं नाही. याचा आपण महिलांनी वेळोवेळी जेव्हा शक्य आहे तेव्हा निषेध करणं फार आवश्यक आहे. जे संसद भवन, कुठला पक्ष हा सोडून द्या, पक्ष काय आज मी ह्या पक्षात आहे तर उद्या तुम्हाला त्या पक्षात दिसेल की नाही सांगता येत नाही. आजची तारीख किती आहे, 2/4 गेला कितीतरी दुसऱ्या पक्षात जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्यामुळे कोण कुठल्या पक्षात असेल पण माझ्या देशाची राष्ट्रपती एक आदिवासी महिला, एक विधवा महिला द्रौपदी मुर्मू आहे. तर ती विधवा आहे किंवा आम्ही मध्यंतरी विधवाला विधवा म्हणायचं नाही म्हणून मॅडम वैदे मॅडम आपण एक हे काढला होता. काय तिला म्हणलं होतं आपण त्या 8 मार्चच्या कार्यक्रमात तुम्ही अध्यक्ष होता तेव्हा काय परिपूर्ण असा काहीतरी आपण एक शब्द काढला होता की तो शब्द थोडासा हे आहे. तर आपण तिला त्या पद्धतीचं एकटीने एवढं आयुष्य जगलेली म्हणून एक वेगळं नाव त्या मराठी अभिनेत्री आल्या होत्या कोणतरी राघवन चिन्मयी राघवन, त्यांनी तो सांगितला होता की तुम्ही शिवी दिल्यासारखं विधवा म्हणू नका. आणि तुम्ही एक शुअर कोटेड केलेलं खूप सुंदर नाव त्यांनी दिलं होतं पण मी त्यानंतर ते नाव विसरलो. पण खऱ्या अर्थाने समाजामध्ये ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, वाडीमध्ये ज्या चुकीच्या आहेत, घरामध्ये ज्या चुकीच्या आहेत. आणि थोडंसं मी कधीतरी सांगतो, भाषण मी संपवतो कारण मी महिलांचं काही ऐकू इच्छितो. देवरूख कोर्टामध्ये 50% केसेस ह्या सख्ख्या भावांच्या आहेत. सख्ख्या 2 भावांच्या 50% केसेस आहेत. कधीतरी जाऊन बघा, सख्ख्या भावांच्या. जमीन आहे 50,000 रुपयाची. एक भाऊ आणि दुसरा भाऊ यांनी एका वकिलाला 5 लाख रुपये दिले, त्यांनी एका वकिलाला 5 लाख रुपये दिले. आरत्यांची पोटं भरली, ते एसी गाडीतनं फिरायला लागले. जागा किती रुपयाची आहे? 50,000. भाऊ, सख्खे भाऊ, एका आईची 2 लेकरं भांडतायत गेली 10-20 वर्ष. जमिनीची जागा आहे, किंमत आहे 50,000 रुपये, देऊन बसले 10 लाख रुपये. तसं मी कधीतरी म्हणतो थोडंसं मागं पुढे या, होऊन जाईल. कशाला त्या आत्यांची फोटो भरताय, कशाला त्या वकिलांची फोटो भरताय. आणि हा जमिनीचा वाद संपवा. बोलायला मी धाडस करीन पण खऱ्या अर्थाने ना महिलांनी शांतता कशी घरात राहील आणि आनंदी वातावरण कसं राहील याचा प्रयत्न महिलांनी थोडे दिवस गंमत म्हणून करून बघूया. फार मजा येईल. सून आहे ना, सासू आहे ना,
जण नाही ना, त्यांच्या बरोबरच राहायचंय, कसलं रोज उठून भांडताय. कधीतरी कोणीतरी माघार घेऊया. हा जो इगो आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आपण करतो आणि मी पाऊल मागं घेणार नाही, ती काय मला शिकवते म्हणून सासू सुनेला म्हणणार आणि सून म्हणणार मी एवढी शिकलेली नवीन विचाराची ती गावंढळ सासू माझ्यावर काय रुबाब दाखवणार. आईचं आणि मुलीचं आज पटत नाही. अशी अवस्था जेव्हा निर्माण होते त्याच्यामध्ये काही वेळा पुरुष मंडळी बिचारी भरडली जातात. ते वादात काय पडत नाही. त्यांना आई पण हवे आणि बायको पण हवे. कधीतरी ना शांत घरात काय समाधान कसं मिळेल ना, आहे ती परिस्थिती असू दे, गरिबीची असू दे, घरात एखादी वस्तू नसू दे, पण कधीतरी आनंदी राहायला शिकूया. आणि ज्या दिवशी आपण समाधानी राहायला शिकू ना, त्या दिवसापासूनचं जग हे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं जग दिसायला लागेल. जी आहे ती परिस्थिती झोपडीत जाऊन राहा, पण तुम्ही समाधानी असाल आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये रुळलेले असाल. मोठ्या बंगल्यात राहा आणि तुमच्याकडे कचकच असेल आणि भांडणं असतील तर तुम्हाला समाधान मिळणार नाही. पाहिजे आपल्याला सर्व पुरुषांना पण विनंती आहे आणि महिलांना पण विनंती आहे, थोडासा आपला इगो, थोडीशी आपली भांडणं. पदरी पडलं पवित्र झालं म्हणून नव्हे, पण आता सून आलेली आहे ना, सुनेनी सासू आहे ना, घरामधली महिलाच दोघी खूप जास्त भांडतात असं माझं रिडिंग. पण मात्र महिलांचं किंवा मुलींचं आपल्या घराकडे, शेवटचा मुद्दा माझा, खूप चांगलं लक्ष असतं. वंशाला दिवा हवा म्हणून मुलाचा जन्म, आणि हा दिवटा कशाला जन्माला आला म्हणून प्रत्येक घरातनं ऐकू येतं. तो एवढा व्यसनी असतो की हा कशाला जन्माला आला म्हणून कोण म्हणतं, घरातच म्हणायला लागतं. 350 किलोमीटरवर माझी बहीण दिलेली आहे, 350 किलोमीटर देऊन बसून. एक दिवस ती आली, म्हटलं काय तू अनघा तिचं नाव, अनघा का आलीस? तर ती म्हणली येऊन तुला माहिती नाही, आपली आई आजारी आहे. तिला कुठं समजलं? 350 किलोमीटरवर तिला समजलं, पण मला घरात आई आहे हे समजलं नाही. काय करायचे तसले दिवटे? लक्षात घ्या तुम्ही, तो व्यसनात वडला, आपल्या मित्रांबरोबर दारू पितोय, सिगरेट ओढतोय, गुटखा खातोय. 10 पैकी 7 कॉलेजमध्ये जाणारी मुलं जर व्यसनाधीन झालेली आहेत तर हे काय करायचे दिवटे? 350 किलोमीटरवरून आलेली आई, आपलं बहीण 4 दिवस आईची सेवा करते, तेव्हा मला ना तोंडात मारल्यासारखं होतं की आपल्याला कसं समजलं नाही. ती येऊन दवाखान्यात नेते, तिचा संसार आहे की नाही, पण माझी जबाबदारी काय आहे? तर मी ती जबाबदारी पार पाडत नाही. सरकारने एक पाऊल उचललेलं आहे. प्रत्येकीने घरात जाऊन रेशन कार्ड काढून बघा, त्याच्यावर कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्या नावासमोर शिक्का आहे. अनेक ग्रामपंचायत आहेत कोसूर सारख्या, की तिथं घरपट्टी ही महिलेच्या नावानेच केली जाते. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमध्ये सरकारने पाऊल उचललेलं आहे. त्याला पुरुषांच्या मनात असो नसो बहिणीला वाटा द्यावाच लागणार आहे. स्त्री पुरुष समानतेच्या ह्याच्यामध्ये पूर्वी भाऊ प्रॉपर्टीवरनं वडिलोपार्जित लायकी नसताना त्यांना ऐकतं मिळालं त्याच्यावर भांडत होते. आता बहिणीला हे द्यावंच लागणार आहे. पण महिलांनीही आपल्याला मिळालेल्या हक्क, अधिकार आणि त्याप्रमाणे आपली असलेली कर्तव्य पार पाडण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणे एक समाधानी कुटुंब, तुम्ही जगाचा विचार सोडून द्या, माझं जे कुटुंब असेल ना ते गाव तंटामुक्त काय घेऊन नसला तो घर तंटामुक्त करूया आणि समाधानी राहायला शिकूया. तुम्ही नाचणीची भाकरी करा आणि घरातले लोक आनंदाने खातात की नाही बघा. तुम्ही जिलबी करा आणि कटकट असू दे, त्याला पण नाव ठेवून खायला जाईल. त्यामुळे घरातलं वातावरण गावाचं बोलू दे तंटामुक्त, बक्षीस नाही मिळालं तरी हरकत नाही, पण माझं घर तंटामुक्त आणि समाधानी कशा पद्धतीने होईल असा प्रयत्न मी एक पाऊल वेळ प्रसंगी मागं होऊन करेन. असं काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने करूया. वैदेही सावंत मॅडम आणि सर्वच मंडळींनी ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करून तुम्हाला एक पाऊल पुढे यायला सांगितलेला आहे. प्रथा, रूढी या झटकन बंद होत नाहीयेत. सतीची प्रथा होती, अनेक वर्ष काम करावं लागलं, अनेक वर्ष. जरी महिलेला सती जायचं नसलं ना तरी तिचे नातेवाईक आणि समाज तिला चिठ्ठीवर ढकलायचा. आणि मग लोक म्हणायला लागले आमची ती प्रथा आहे, धार्मिक प्रथा आहे, आमच्या ह्याच्यात हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण? अनेक मंडळींना ती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करावे लागले. अनेकांना विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करावे लागले. असं काही नवीन घेऊन महिलांनी पुढे जाऊया. त्या संदर्भातलं वैदेही सावंत आणि मी नेहमी वेगवेगळे विचार जनतेसमोर, लोकांसमोर येण्यासाठी प्रयत्न करत असतो. कधीतरी पाठिंबा देऊया. वैदेही सावंतांवर पण जरी कधी अन्याय झाला तरी आपण उभं राहूया. त्या नेत्या आहेत म्हणून नव्हे, तुमच्यापैकीही कोणावरही अन्याय झाला तरी कधीतरी हात मारा. चक्रवेदी फाउंडेशन, सोशल फाउंडेशन तुमच्या
पाठीमागे नक्की उभं राहील आणि मिळून सगळ्यांनी मिळून महिलांनी मिळून शेजारच्या घरात भांडण चाललंय माझा काय संबंध हे ज्या दिवशी तुमच्या डोक्यात येईल ना त्या दिवशी तुम्ही सामाजिक काम करू शकता. माझाही संबंध आहे तिथं जी महिला अडचणीत आहे तिला मला मदत केली पाहिजे, माझाही संबंध आहे तिला रोखलं गेलं पाहिजे, मला त्या संदर्भातलं कायद्याचं प्रोटेक्शन आहे हे जेव्हा तुमच्या मनात येईल आणि तुम्ही तिला मदत करायला जाल ना तुम्हाला सामाजिक काम केल्याचं समाधान मिळेल. घर शांत आणि समाधानी राहील असा सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. कधी हात मारा, मी तुमच्या बरोबर आहे. धन्यवाद.